काही काही आमदार कसे निवडून येतात काय माहीत. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे लहानसे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्ष, न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राजा अशी प्रतिमा मांडते. हे पुस्तक महाराजांना केवळ हिंदू योद्धा न दाखवता सर्व धर्मांचा आदर करणारा, शेतकरी व सर्वसामान्यांचा कैवारी असणारा, जातीविरहित समाज घडवणारा जाणता राजा म्हणून सादर करते. छत्रपती शिवाजी महाराजांना एका चौकटीत अडकवून ठेवत नाही. त्यांचे वास्तववादी आणि रयतेच्या दृष्टीने असलेले व्यक्तिमत्व मांडण्याचा हे पुस्तक प्रयत्न करते. ऐतिहासिक व्यक्तींबाबत जेव्हा इतिहासकार किंवा विचारवंत लिहितात, बोलतात, मांडतात तेव्हा ते सहसा आदरार्थी संबोधन वापरत नाही. ते ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, तुकडोजी, शिवाजी असेच बोलतात, हे शब्द वापरतात. याचे कारण म्हणजे ते त्या लिखाणातील एक पात्र असतात आणि यात त्यांचा सन्मानच असतो, समजून घ्या. आमदार संजय गायकवाडची कॉल रेकॉर्डिंग सर्वांनी ऐकली असेल. अतिशय किळसवाणी वाटली. एक आमदार म्हणून आपल्याला लाज वाटली. प्रकाशकाला त्याच्या आईवरून, बायकोवरून एकदम खालच्या नंग्या भाषेत या माणसाने शिव्या दिल्या आणि सोबतच शिवाजी तुझ्या मायचा नवरा होता हेही तो बोलून गेला. यावरून त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. शिवाजी कोण होता हे पुस्तक 30-35 वर्षापूर्वी लिहिलं गेलं, तेव्हा प्रकाशित झालं, लाखो लोकांनी वाचलेलं आहे. शिवाजी महाराजांची व्यापक दृष्टी यातून समजते. पण पुस्तकांसोबत संबंध नसलेला जडबुद्धी आमदाराला या पुस्तकाचे शीर्षक महाराजांचा अपमान वाटला. आपण आमदार आहोत याचेही भान या माणसाने ठेवले नाही. समोरचा माणूस बिचारा खरा शिवप्रेमी म्हणावा. त्याने शांत राहून संयमी भाषेत उत्तर दिली. त्या माणसापासून संयम सर्वांनी शिकायला हवा. शिवाजी कोण होता हे पुस्तक सर्वांनी वाचा, खूप मस्त आहे. मी एकदम मागं वाचलं होतं, आता परत नव्याने वाचलं.